नमस्कार मंडळी. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डाळबट्टी बनवणार आहे. तर एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी बनवायची. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तर हा रवा आपल्याला 2 वाट्या घ्यायचा आहे. जर का रवा तुमचा जाड असेल तर मग तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तर इथे 2 वाट्या रवा घेतला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे आणि ओवा थोडासा कुटून घेतलेला आहे मी, तो टाकला, हळद टाकली आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही यामध्ये थोडासा सोडासुद्धा टाकू शकता खायचा. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर याला आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला आपण झाकण ठेवून 10 मिनटासाठी ठेवणार आहोत. तर इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये. तर डाळ बनवूया आपण. तर इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. ते छान गरम झालं की जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान फुलली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा, हिंगसुद्धा टाकायचं आणि टोमॅटो टाकायचं बारीक चिरलेलं. यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता किसलेलं. आता यामध्ये लाल मिरची, कांदा लसूण मसाला हे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले आणि छान असं मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे याला. आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ टाकायची आहे. तर इथे मी डाळ टाकून घेतली. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. थोडीशी चिंच होती, तर ती चिंच, मीठसुद्धा टाकायचं आहे चवीप्रमाणे. आणि चिंच होती ती मी गरम पाण्यात भिजू घातली होती थोड्या वेळासाठी, 5-10 मिनटासाठी. ती चिंच टाकायची आहे यामध्ये. त्याचं पाणी टाकायचं आहे चिंचेचं, जेणेकरून आपली डाळ मस्त अशी आंबट होईल. तर आता डाळीला छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता इथे छान अशी डाळ उकळलेली आहे. डाळ आपली तयार आहे. गॅस मी बंद करते. आता ही डाळ मी बाजूला ठेवून घेते. छान अशी 1 नंबर डाळ झालेली आहे. तर इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे ते पिठाचं इडलीसारखे मी असे गोळे करून घेतलेले आहेत. पाणी टाकून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये. ते पाणी छान गरम झाले की याला आपल्याला 20 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आणि हे आज थंड झाल्याच्या नंतर मी याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. ते तुकडे इडलीच्या पात्रामध्ये जे केलं होतं आपण इडलीसारखं, त्याचे आपल्याला बट्ट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरती आणि ते असे छान पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर इथे छान तेल गरम झालं होतं, त्यामध्ये हे टाकून घेतलेले आहेत तुकडे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. तर मी अशा पद्धतीने गोल करून ते इडलीमध्ये लावलं होतं, इडली पात्रामध्ये. एकदम सोप्या पद्धतीने होतं आणि लवकर होतात. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा, एकदम छान होतात अशा पद्धतीने. तर मी हे तळलेले काढून घेते. तर बघू शकता आपले डाळबट्टे तयार आहेत. कसं वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये.